राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आजपासून कर्जमाफीचे पैसे खात्यात जमा होणार आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करायला राज्य सरकारने 7,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे। या निधीच्या वितरणाला डीबीटीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेच आज सुरुवात होणार आहे। कॅबिनेट बैठकीनंतर एक छोटेखानी कार्यक्रम मंत्रिमंडळ बैठक पार पडते त्याला दालनामध्ये होईल आणि पहिल्या टप्प्यामध्ये आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये ही रक्कम थेट जमा व्हायला सुरुवात होईल। आज आणि उद्यामध्ये कर्जमाफीची रक्कम खात्यांवरती जमा केली जाणार आहे। तसंच जसजशी ई-केवायसी पूर्ण होईल तसतशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवरती रक्कम जमा करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलंय। स्वतः सहकार मंत्री आपल्यासोबत आहे। अतिशय महत्त्वाचा दिवस आज शेतकऱ्यांसाठी आहे सर, कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलंय? अशी माहिती मिळाली की आजपासूनच खात्यावर पैसे जायला सुरुवात होईल। नमस्कार, बरोबर आहे। आपलं सरकार याच्यामध्ये खूप गांभीर्याने घेतलेलं आहे, पण थोड्याशा काही या तांत्रिक टेक्निकल अडचणीमुळे थोडा डिले होईल। आज आम्हाला करायचं होतं, पण माहितीकडून जर काहीतरी रेकॉर्ड मिळायला पाहिजे होते, थोडीशी अडचण त्याच्यात आली आहे। मग त्याच्यामुळे हे 2 दिवसामध्ये आम्ही करून टाकू। म्हणजे आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर जे होणार होतं असं आमचं प्लॅनिंग होतं, पण ते होईल वाटत नाही। मग 2 काही सुरुवातीच्या टप्प्यातले किंवा काही तात्पुरती नावं तुम्ही काही जाहीर करताय का? काही डेटा तुम्ही आज देताय? आज काही करणारच नाही। आज शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे येणार नाही। 2 दिवस लागतील। समजा आज झालं तर उद्याही करू शकतो। काय त्या दिवशी मी काय बोललो तुम्हाला की केंद्राकडून आम्हाला यादी भेटली नाही, सेम प्रोसेस तशीच आहे। त्याच्यावर अपलोड केलेला आहे, तिथून थोडासा डेटा आम्हाला परफेक्ट मिळाला गेला। काय त्याच्यामुळे आजच्या दिवस मला वाटत नाही होईल म्हणून। समजा झालं तर आज मी करू शकतो। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। जन्म मृत्यू नोंदणी 2 वर्ष उशीर झाल्यास कोर्टाची परवानगी आवश्यक। राज्यसभेमध्ये संशोधन विधेयक मंजूर। जन्म आणि मृत्यूची अचूक आकडेवारी जपण्यासाठी तसंच नोंदणी प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने राज्यसभेमध्ये सुधारित विधेयक मंजूर करण्यात आले। या नव्या नियमानुसार नोंदणीला 2 वर्षांहून अधिक विलंब झाल्यास न्यायालयीन आदेश आणि कागदपत्रांची पडताळणी अनिवार्य असणार आहे। रक्षाबंधनला लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना रक्षाबंधन निमित्त जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचं एकत्रित आर्थिक अनुदान मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्य शासनाकडून अपात्र लाभार्थ्यांची छाटणी पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे। डाबर इंडियाच्या उत्पादनावर बंदी, मध तुपासह अनेक वस्तूंचा समावेश, विक्री थांबवण्याचे निर्देश। अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने डाबर इंडियाच्या 100% शुद्धतेचा दावा करणाऱ्या विविध खाद्य उत्पादकांच्या विक्रीवर बंदी घातली। हे दावे दिशाभूल करणारे असल्यामुळे प्राधिकरणाने कंपनीला 15 दिवसांच्या आत स्पष्टीकरण आणि कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत। नाथसागरचे 18 दरवाजे उघडले, गोदापात्रात 10,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासन अलर्ट। जल्लोड क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले। गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। थर्ड पार्टी विमा नसलेल्या वाहनांना इंधन नाही, सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला पायलट प्रकल्प राबवण्याचा आदेश। रस्त्यांवरील अपघातातील पीडितांना वेळेत भरपाई मिळावी यासाठी वैध थर्ड पार्टी विमा नसलेल्या वाहकांना पेट्रोल पंपांवर इंधन न देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत। यासाठी स्वयंचलित कॅमेरे आणि तंत्रज्ञानाचा वापर करून विमा तपासणीचा पायलट प्रकल्प राबवण्याचे आदेश केंद्र सरकारला देण्यात आलेले आहेत। आंबेगाव तालुक्यात शेतजमिनीची हानी, आदिवासी भागातील सुपीक माती वाहून गेली, विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी। मुसळधार पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून पुराच्या पाण्यासोबत सुपीक माती वाहून गेली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने त्वरित विशेष आर्थिक मदत आणि निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली जाते। उजनी आणि वेर धरणातून विसर्ग पुन्हा वाढवला, पंढरपूरसह नदीकाठच्या गावांवर पुराचं संकट कायम। तालुक्यामध्ये सतर्कतेचा इशारा, सोमवारी कमी होऊ लागलेली पाणी पातळी मंगळवारी पुन्हा एकदा वाढली। उजनी आणि वेर धरणांमधून भीमा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्यामुळे पंढरपूर शहरासह परिसरामधील नदीकाठच्या भागांमध्ये पूरस्थिती गंभीर बनली। बंधारे आणि पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये लसीकरण मोहिमेसाठी 7.63 लाख डोस उपलब्ध। जिल्ह्यामध्ये 13 ऑगस्ट पासून मोफत लाळ खुरकत प्रतिबंधक लसीकरण। नाशिक जिल्ह्यामध्ये जनावरांना लाळ खुरकत या संसर्गजन्य रोगापासून वाचवण्यासाठी पशुसंवर्धन विभागामध्ये मार्फत विशेष लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे। पशुपालकांनी या मोहिमेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या सर्व जनावरांचं मोफत लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करण्यात आले।
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ, नवीन न्यायालय स्थापन करणार, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय, राज्यातील विविध भागांमध्ये न्यायाचा वेग वाढवण्यासाठी नवीन न्यायालये आणि माहिती आयुक्तांची पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली, तसेच मुंबईतील सरकारी कार्यालयांसाठी बेस्टची संयुक्त वीज बिलिंग प्रणाली लागू करण्याचा प्रशासकीय निर्णय घेण्यात आलाय. पूर्व विदर्भातील 3078 धान उत्पादकांचे चुकारे थकीत. पूर्व विदर्भामधील नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामधील 3078 धान उत्पादक शेतकऱ्यांचे चुकारे अद्याप थकीत आहेत. जायकवाडीचे 18 दरवाजे उघडले, गोदापात्रात 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. धरणामध्ये 91.62% पाणीसाठा. वरच्या भागातील पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झाली. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. सिंधुदुर्ग, नंदुरबार, सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात कमी पाऊस, तर बीड, हिंगोली जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी दाब्याच्या पट्ट्याची दिशा बदलल्यामुळे कमी पर्जन्यमान. हवामान प्रणाली उत्तरेकडे सरकल्यामुळे काही विशिष्ट भागांना मान्सूनच्या पावसाचा अपेक्षाप्रमाणे फायदा मिळू शकला नाही. यामुळे संबंधित शेती पिकांच्या वाढीवर आणि पाण्याचा तुटवडा निर्माण होण्यावर प्रतिकूल परिणाम झालेला आहे. डाळिंबाला मिळाला सोन्याचा भाव. इंदापूर बाजारामध्ये प्रति किलो 221 रुपयांचा विक्रम. डाळिंब उत्पादकासाठी सुखद धक्का. पेरूला 61, ड्रॅगन फ्रूटला 101 रुपये प्रति किलो. गुणवत्तापूर्ण फळांना बाजारात उत्स्फूर्त प्रतिसाद, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. इंदापूर बाजार समितीने विक्रीसाठी उत्तम दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे व्यापारी आणि खरेदीदारांचा चांगला प्रतिसाद लाभतोय. भुसार मालासह इतर फळांना देखील स्पर्धात्मक लिलावामुळे समाधानकारक दर मिळत आहेत. शेतकरी अपघात योजनेमध्ये महिला शेतकऱ्यांचा समावेश, मंत्रिमंडळाचा निर्णय. भूमिहीन शेतमजुरांनाही मिळणार सानुग्रह अनुदान. कुटुंबातील सर्व सदस्यांना अपंगत्व किंवा आपत्कालीन मृत्यूनंतर थेट बँक खात्यात आर्थिक मदत पोहोचवली जाईल. याशिवाय विविध जिल्ह्यांमध्ये नवीन न्यायालय स्थापन करून प्रलंबित कामे जलद गतीने निकाली काढली जातील. ठिबक सिंचनासाठी 55% अनुदान. दुसऱ्या टप्प्यामध्ये 206 कोटी रुपयांचा निधी मंजूर. ठिबक सिंचनासाठी 55% अनुदान देणाऱ्या प्रतिथेंब अधिक पीक घटकासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये 206 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. शेतात पाण्याचा बचतपूर्वक आणि कार्यक्षम वापर वाढवण्यासाठी शासन पातळीवर आर्थिक मदत दिली जात आहे आणि या निधीमुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आधुनिक सिंचन पद्धतीचा लाभ घेणं सुलभ होईल. अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प अद्याप देखील ताणलेलेच. अप्पर वर्ध्यामध्ये 55% जलसाठा. दमदार पावसाची प्रतीक्षा मात्र कायम. जिल्ह्यातील मोठे आणि मध्यम व जलप्रकल्प अपेक्षेने न भरल्यामुळे प्रशासनाकडून पाण्याचे नियोजन केलं जाते. आगामी खरीप आणि रब्बी हंगामातील सिंचनासाठी आणि आता आगामी दिवसातील पावसावर मुख्य भर असणार आहे. देशभरातील 92,000 शाळांना कुलूप. 12वी पर्यंत पोहोचत नाही 40% विद्यार्थी. 1 लाखाहून अधिक शाळा, 1 शिक्षकी, तर 7,993 शाळांमध्ये एकही विद्यार्थी नाही. देशातील शिक्षण व्यवस्थेचे धक्कादायक वास्तव नीती आयोगाच्या अहवालातून समोर. देशातील 14 लाखांहून अधिक विद्यार्थी प्राथमिक शिक्षणात प्रवेश घेत असले तरी माध्यमिक स्तरावर गळतीचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढले. वाढता शैक्षणिक खर्च आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे विशेषतः मुलींचं शिक्षण अर्धवट सुटत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आले. नाशिक विभागात पावसाची विषम चाल. 54 पैकी 34 तालुक्यांनी सरासरी ओलांडली. नाशिक जिल्हा 104%वर, नंदुरबारमध्ये तूट. जुलै महिन्यामध्ये झालेल्या चांगल्या वृष्टीमुळे सुरुवातीची तूट भरून निघून विभागातील बहुतांश भागात खरीप हंगामाला मोठा दिलासा मिळालाय. मात्र पारंपरिक पर्जन्यमानाच्या भागात जोर कमी राहिल्यामुळे जलसंपदा नियोजनाचे नवीन आव्हान निर्माण झाले. महाराष्ट्रात पुढचे 4 दिवस पावसाचे. हवामान विभागाचा अंदाज. कोयना आणि अलमट्टीमधून विसर्ग वाढला. महाराष्ट्रात पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. दरम्यान कोयना आणि अलमट्टी धरणामधून विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. बळीराजाच्या शेतात ट्रॅक्टर थेट पोहोचणार. नाशिक जिल्ह्यामध्ये पानंद रस्ते योजनेमध्ये 6,280 किलोमीटर रस्त्यांना मंजुरी. बाजारपेठेशी संपर्क वाढवण्यास मदत. ग्रामीण भागातील रस्ते सुस्थितीत असल्यामुळे कृषी उत्पादने आणि यंत्रसामुग्रीची वाहतूक अधिक जलद गतीने करणं शक्य होईल. यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च कमी होऊन माल थेट विक्रीसाठी नेणं अत्यंत सोयीचं ठरेल. सोलापूर जिल्ह्यात 33 टँकरद्वारे 75,000हून अधिक नागरिकांना पाणी पुरवठा. पावसाळ्यात देखील तहान कायम. अनेक ग्रामीण भागांमधील भूजल पातळी आणि पारंपरिक स्रोत अजून देखील पुरेसे भरलेले नाहीत. त्यामुळे स्थानिक रहिवाशांची दैनंदिन गरज भागवण्यासाठी प्रशासनाला कृत्रिम यंत्रणेवरच अवलंबून राहावं लागतंय. सामूहिक विवाहासाठी कन्यादान योजनेचा आधार. पात्र जोडप्यांना 25,000चं अनुदान. स्वयंसेवी संस्थांनाही प्रति जोडपे 4,000ची मदत. या उपक्रमामुळे समाजातील मागास आणि वंचित घटकांमधील विवाह इच्छुकांवरील लग्नाचा मोठा ताण, आर्थिक ताण दूर होण्यास मदत होईल. तसंच यातून सामाजिक समता आणि बालविवाह रोखण्याच्या दृष्टीने जनजागृतीला देखील चालना मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.